चिंकी, संगीताताई, आवाज येतोय ना? जय हो गुरुजी. येतोय. ही आपली म्हणजे 16व्या आवृत्तीमधील हा अध्याय आहे. दुसरा अध्याय श्री ज्ञान चालू शकतात. हा अध्याय सुरुवातीला दीपाताईने घेतला होता. तो 2 रविवार घेतला होता दीपाताईने. दुसऱ्या आवृत्तीच्या वेळेस गीताने घेतला होता. तिसऱ्या वेळेस दीपाताईने घेतला होता. चौथ्या वेळेस लोपाताईने, 5व्या वेळेस मी घेतला होता. 6व्या वेळेस कानोपात्राने, 7व्या वेळेस गणेश भैयाने, 8व्या वेळेस चौधरी संगीताईने घेतला होता. 9व्या वेळेस श्रीराम भैयाने घेतला होता. 10व्या वेळेस प्रियंकाने, 11व्या वेळेस उमा वळशेने, 12व्या आवृत्तीच्या वेळेस डॉक्टर संगीताईंनी घेतला होता. परत डॉक्टर विवेक भैयाने घेतला होता आणि त्याच्यानंतर प्रमोद, त्याच्यानंतर अश्विनी गायकेने घेतला होता आणि त्याच्यानंतर डॉक्टर समीर दायमा जे जालन्याला आहेत त्यांनी घेतला होता. आणि 16व्या आवृत्तीच्या वेळेस आता ही संगीताईंचा अध्याय होता. संगीताई घ्या. आवाज येत नाही तुमचा आवाज. अच्छा, ते माईक ऑन केला नव्हता. हा. हा आपला राहिलेला अध्याय होता श्री ज्ञानेश्वर जडभिंत चालू शकतात. तर सुरुवातीला जेव्हा आपण हे सुरू केलं होतं, पहिल्या सुरुवात अगदी दर रविवारी घेण्याचं, त्यावेळी जेव्हा कधी माझ्यावर एखादा पाठ मला मिळायचा त्यावेळी त्याचं चिंतन रात्रभर, म्हणजे आदल्या दिवशीपासून तयारी, चिंतन व्हायचं. म्हणजे की ध्यानाला बसल्यावर गुरुजींना विचारायचं ध्यानामध्ये काय सांगायचंय, काय नाही, ह्याच्यातून काय सांगायचंय, काय घ्यायचंय, असं असायचं. आज आता मगाशी सांगितलं तुम्ही सरांना काम आहे म्हणून, तर माऊलींना विचारलं मग गुरुजींना की काय नेमकं याच्यामध्ये. आता हे खूपदा झालेत आपल्या आवृत्त्या, ह्याच्यामध्ये गुरुजींनी जे सांगितलंय हे पाठामध्ये, म्हणजे या अध्यायामध्ये जे काय आहे ते सगळ्या गोष्टी अशा आहेत. थोडक्यात त्याचा सार असा आहे की चैतन्य आणि जड नावाचे जो भेद आहे तो आपल्या धारणेचं कारण आहे असं म्हणू आपण त्याला. गुरुजींनी धारणा या विषयाला घेऊन खूप गोष्टी सांगितल्या. म्हणजे गुरुजींचे सगळे प्रयोग धारणेचेच होते असं मी म्हणेन. म्हणजे आपल्यालाही सगळ्याला त्याचा अनुभव आहे. गंगा, तुम्ही तुमचे कॅमेरे ऑन करा. ते एकटं बोललं ना की ते काही कळत नाही, म्हणजे एकटंच आपण काहीतरी हे बरं करायला बरं. कसं वाटतं, एक पात्री नाटकासारखं वाटतं ते. बरं कारण बरं. हे काय आपलं हे नाहीये. आपल्याला ह्याच्यात अभ्यासात्मक, म्हणजे आपल्याला काय त्यातून बोध व्हायला लागलाय तो आपण डिस्कस करतोय फक्त. त्याच्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी कॅमेरे ऑन ठेवा, म्हणजे असं बोलल्यासारखं वाटतंय, असं संवाद केल्यासारखं वाटतंय. कॅमेरा ऑन ठेवा. तर आपण याच्यामध्ये गुरुजींनी सांगितलं की हे चैतन्य आणि जडत्व ही मनामध्ये एक भिंत उभी राहिलेली आहे. चैतन्य जड आहे. तेवढी ती भिंत जाण्यासाठी मग अनेक गोष्टी गुरुजींनी सांगितल्यात की ती भिंत कशामुळे तयार झाली. पदार्थ रूप, कारण त्याला पदार्थ रूप आलेलं आहे. आपलं मन आहे ना ते अव्यक्त आहे. गुरुजी म्हणले होते की मन हे विश्वाचं अव्यक्त रूप आहे. पण शरीर हे कसं आहे, ब्रह्मांडात शरीर आपल्याला असल्याशिवाय मनाचा भाव किंवा धारणा ह्या सगळ्या आपल्याला शरीराद्वारे करायच्यात. आणि शरीर जड आहे का? शरीर जड आहे का? त्यातून ते चैतन्य निघून गेलं की ते जड होतंय का? म्हणजे आज सगळं शरीरावर बोलायला सांगितलंय त्यांनी मला. पण मला अगोदर थोडस त्याची हे रूपरेषा अशी करायची आहे की भिंत म्हणजे काय नेमकं, ती धारणा म्हणजे काय नेमकं. गुरुजी काय म्हणले होते, तुम्हाला धारणा मोठ्या करता येत नाहीत, त्याच्यामुळे तुम्ही तिथं पोहोचत नाहीत. म्हणजे गुरुजींची प्रेमाची सुद्धा जे
गुरुजींच्याकडे प्रेमाचे सुद्धा जे भाव आहेत त्याची पण धारणा आपल्याला गुरुजी म्हणले ती कल्पनाच करता येणार नाही बळू. माझं तुमच्यावर किती प्रेम आहे याची कल्पनाच करता येणार नाही. म्हणजे कितीतरी हजार आई वडिलांचे प्रेम एकत्र केलं तरी आपल्या प्रेमाची बरोबरी होऊ शकत नाही, असं गुरुजी म्हणाले. म्हणजे मला जेव्हा त्यांचं दुखायला लागलं, काही वाटायला, शेवटी मला असं वाटायचं की सगळ्या ध्यानातल्यांनी मिळून प्रयोग करून ते जसं आपल्यावर प्रयोग करतात की बरं झालंय असं मी समजतो म्हणलं की आपलं बरं व्हायचं, तसं मला वाटायचं सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला तर त्यांचं राहून जाईल. पण त्यांनी त्यातली अडचण सांगितली होती. त्यातली अडचण अशी एक तर ती त्यांच्याकडे असलेलं प्रेम आपल्याला म्हणजे आपल्या ते धारणेत सुद्धा नाहीये. म्हणजे आपण त्याची कल्पना पण करू शकत नाही. आणि पुन्हा पुन्हा समजा आपल्याला माहित झालं की हा हे त्या प्रेमामुळे होतंय, तर ते आणायचं कुठून ना? आणायचं कुठून? महाराज म्हणत असे, कमी ना पण कहाँ से लाओगे, म्हणजे ती निष्ठा कुठून आणणार, नाही का? तर तेवढं प्रेम कुठून आणणार? तर याच्यामध्ये पण आहे ना, जड आणि चैतन्य आपण आता बोलण्यापुरतं जरी म्हणलो तरी आपण याचा रोज अनुभव घेतोय, पण आपण त्याच्याकडे बारकाईने फक्त लक्ष देत नाही. गुरुजी जसं म्हणले होते की सृष्टीकडं बघा, सृष्टी आपल्याला द्यायला सज्ज आहे आणि उत्सुक आहे, उत्कट आहे. माऊली पण द्यायला काय आहेत? उत्कट आहेत. माऊली द्यायला उत्कट आहेत. आता मी अभिभैयाकडे गेले होते थोड्या वेळापूर्वी गुड्डीकडं. त्या अभिभैयांनी त्यांचा अनुभव सांगितला. म्हणजे गुरुजींनी त्यांना सांगितलं की तू पुण्यात राहतोस तर तू माऊलींकडे जात जा, माऊली तुझी वाट बघते. आपल्याला काय वाटेल हे भावात्मक नाहीये हे बोलणं, साक्षात माऊली त्यांची वाट बघतात. बरोबर आहे का? म्हणजे आपल्याला जेव्हा लक्षात येतं की माऊली त्यांची वाट 750 वर्षापूर्वी समाधीस्थ झालेले माऊली अभिभैयाची वाट बघत असतात. त्याच्यामुळे गुरुजी म्हणले होते की तुला शक्य असलं तर तू दररोज जात जा माऊलींकडे. म्हणजे हे जे संत महात्मे आहेत ना, ते उच्चत्व देण्यासाठी उत्कट झालेले. तर गुरुजींनी मग म्हणजे नाही का, अवतार तू धराया कारण उद्धाराय जन जड जीव, म्हणजे गुरुजींनी मग साक्षात असा अव्यक्त परमात्मा मग तो गुरुजी सारख्यांच्या संतांच्या रूपाने तो आपल्यासाठी प्रकट झालेला आहे. तर गुरुजींना सांगायचं काय की ती भिंत निघाली मनात एक भिंत तयार झालेली ना, की हे जड आहे, हे चालू शकत नाही, हे जड आहे, हे आज्ञा मानू शकत नाही, हे जड आहे, हे आपल्याला रिस्पॉन्स देऊ शकत नाही, नाही का? ती भिंत जेव्हा निघून जाईल, ती भिंत कशाने निघून जाईल? त्या भिंतीचं कारण काय ते मनात येण्याचं? तर ती भिंत मनात येण्याचं कारण आहे आपलं देहभाव. म्हणजे आपण स्वतःला 100% शरीर समजतो. आपल्याला सगळ्या जगाला माहित झालंय. नॉलेज सगळ्याला माहिती आणि ज्ञानामध्ये फरक काय आहे की माहिती म्हणजे माहिती होणे, की हा साखर पांढरी असती ही माहिती होणे, आणि ज्ञान होणे किंवा बोध होणे म्हणजे साखर खाऊन बघणे की पांढरी असती, गोड असती, अशी बारीक असती, नाही का, किती गोड असती, ते सगळा बोध होणे म्हणजे ते झालं बोध. आणि माहिती, आता आपल्याला माहिती आहे की आपल्या आतमध्ये एक चैतन्य काम करतंय किंवा आत्मा काम करतोय किंवा प्राण काम करतोय असं, किंवा जीव काम करतोय असं आपल्याला माहिती आहे. प्रत्येकाला माहित झालंय, सगळ्यांना, अडाणी, शिकलेले, हुशार, उच्च शिक्षित, श्रीमंत, गरीब, छोटे मोठे, म्हातारे, छोटं बाळ सुद्धा सांगल आता तर की आपल्यामध्ये आत्मा असतो, हे असतो, नाही का? पण ही झाली माहिती. पण आपल्याला जेव्हा त्याचा बोध होईल की आपण शरीर नाहीतच मुळात. आता तुम्ही आपल्याला जर म्हणलं कोणी की ही पॅन्ट म्हणजे तू आहे, तर आपण कदापि विश्वास ठेवू शकत नाही. पॅन्ट म्हणजे मी नाही, मी ते शरीर, मी ते वस्त्र घातलंय. तसं शरीर हे एक वस्त्र आहे आपल्या चैतन्याचं. जेव्हा ते वस्त्र आहे असा बोध होईल, आणि बोध एक अशी गोष्ट आहे का साखरेची गोडी, आता असं नाही म्हणता येत. आता साखर समजा आज खाऊन बघितली आणि 8 दिवसांनी विचारलं की साखर कशी आहे, तर आपण म्हणणार नाही कडू आहे म्हणून, आपण साखरेचं गोड म्हणूनच सांगणार. तो बोध एकदा झाला की तो परमनंट असतो. बोध स्वतःचा कोणत्याही गोष्टीचा बोध व्हा तुम्ही. तसं आपण एक चैतन्य आहोत. त्याचा जर बोध झाला तर त्याच्यानंतर माणूस काय होतं, मग ते लोक काय म्हणजे संतांना इच्छा नसतात, संत निरपेक्ष असतात. संत सगळ्या गोष्टी निरपेक्षपणे करत असतात. म्हणजे गुरुजींनी प्रयोग केले, पण ते म्हणजे
त्यांना कधी विचारलं की गुरुजी मग पुढं काय करायचंय काय काय, ते म्हणायचे बघू त्याचं नियोजन काय आहे ते बघू. म्हणजे गुरुजी इच्छा करत नव्हते, आपल्याला प्रयोगात घेतलं त्यांनी, पण त्यांनी अशा इच्छा व्यक्त केल्या नाही किंवा काय असं काहीतरी एक असं हे दिलं नाही की स्वप्न असं दिलं नाही त्यांनी. म्हणजे ते असं हे करत नव्हते. ते फक्त प्रयोगात घेतलं त्यांनी, निरपेक्ष होते ते. प्रत्येक गोष्ट त्यांची आध्यात्मिक पण निरपेक्षता होती. आपण काय करतो, आपल्याला वाटतं आता संसार कुठवर करायचा आहे, झाले 50 वर्ष. आता दवाखाना बांधून झाला, घर झालं, गाडी झालं, सगळं फिरून झालं, हे झालं, पेशंट बघितले, सगळं केलं. चला मुलगा बी लागला प्रोफेशनल एज्युकेशनला, आता काय आता देव देव कर. म्हणजे इच्छा आहे ना, अध्यात्माची आहे. असं वाटतं ती इच्छा म्हणजे ती पण अडकवती. ती पण अडकवती. आपलं काम काय आहे, की निरपेक्षपणे आपण गुरुजींच्या मार्गावर चालणं. तर याच्यामध्ये ना, आपल्याला जोपर्यंत स्वतः आपण देह म्हणून स्वतःला मानतो, आपल्याला जोपर्यंत त्या चैतन्याचा बोध होत नाही, तोपर्यंत जड आणि चेतन हा भेद आपल्याकडे कायम राहणार. मग ते कुणी किती महान आत्म्यांनी, कुणी बी संतांनी येऊन सांगितलं, तरी आपली आपण करा सोडून. आपली जेव्हा ह्या शरीराच्या किती चूक भावात आहेत ना आपण. म्हणजे मलाच माझं रोज आश्चर्य वाटतं, का रोज म्हणजे मी विचार करते, की आपण चैतन्य आहोत, आपण चैतन्य आहोत. पण ते उगाच थोडा वेळ राहते हो ते. म्हणजे नाही का त्याचं स्मरण पण म्हणजे स्मरण करावं लागतंय. आपण काय आहोत याचं आपल्याला स्मरण करावं लागतंय. आपण आपल्याला इतके विसरून गेलो, की आपण काय आहोत याचं आपल्याला स्मरण करावं लागतंय. आणि जेव्हा त्याचं स्मरण पर्मनंट राहतं, तेव्हा हा पदार्थ दिसत नाही. तो शक्ती रूपाने दिसतो. याच्यामध्ये गुरुजींना काय सांगायचंय, की आइन्स्टाईनचं सूत्र असं आहे, की E=mc². म्हणजे पदार्थ जेव्हा प्रकाशाच्या वेगात जातो, तेव्हा तो मितीशून्य होतो. मितीशून्य होतो म्हणजे काय? तो पदार्थ रूप राहत नाही, तो शक्ती रूप होतो. मग हे कसं घ्यायचं? इथं तर आपल्याला सगळे कामं करायचे. आपल्याला कुठं कधी बोलायचंय, कधी स्वयंपाक करायचा आहे, कधी पेशंट करायचे. कुणाला काय जे आपलं आपलं प्रोफेशन आहे, त्या गोष्टी करत करत मग मितीशून्य कसं व्हायचं? नाही का? त्या गोष्टी करत करत मितीशून्य व्हायचंय म्हणजे काय? शरीर तर आहे एवढं 5 फूट 3 इंच, नाही का? ते तर दिसतंय. मग मितीशून्य कसं शरीरात राहून सुद्धा? त्या भावामध्ये जायचंय. त्या धारणेमध्ये जायचंय. गुरुजी जे म्हणले तुम्हाला धारणा करताय, तुमच्या धारणा तिथपर्यंत पोहोचतच नाहीत भाऊ. तर त्या धारणेमध्ये जायचंय का, की आपण एक चैतन्य आहोत. म्हणजे आता बघा ना तुम्ही, आपला जन्म झाल्यापासून किंबहुना आपण आईच्या पोटात असल्यापासून हा देह जर आपण जड समजला, याला ही चैतन्य शक्ती यातली निघून गेली. आता त्या बल्ब बल्ब मधलं ते टंगस्टनची तार शॉर्ट झाली. आपण म्हणतो बल्ब शॉर्ट झाला. आता बल्ब शॉर्ट झाला म्हणजे काय? बल्ब शॉर्ट झाला म्हणजे काय? बाहेरचा काच फुटलेला असतो का आतली तार तुटलेली असते. शॉर्ट झाला म्हणजे काय झालेलं आहे? त्या टंगस्टनची विद्युत हे संपली ना तिची लाईफ संपली म्हणू आपण. तसं आपण जेव्हापासून ह्या देहाला चालवत आहोत, तर देह आपण समजा थोडा वेळ जड धरला आपल्या ह्याच्याप्रमाणे, की जड आणि चेतनचा जर भेद केला थोडा वेळ, तर कोण आहे ती शक्ती जी गेल्यानंतर या देहाला प्रेत म्हणतात? आणि ती कशी काय आपल्याला वाटतं, आपल्याला आश्चर्य वाटतंय, की भिंत चालवल्याचं आपल्याला आश्चर्य वाटतंय. किंवा आपल्याला तर आश्चर्य चांगदेवाचं पण वाटतच आहे ना, की त्यांनी ते वाघावर बसून आले, सापाचा चाबूक केला, ते पण आपल्यासाठी आश्चर्यच आहे. त्यांच्याशी ते समरस होण्यासाठी काय गोष्टी लागतात, काय साधना लागते, आपल्याला फक्त ते आपण त्या प्रयोगामध्ये गेलेलो नाही त्यामुळे. तसं माऊलींना जड भिंत काय आणि ते वाघ काय एकच आहे त्यांना, किंवा माणूस काय एकच आहे. तसं जे चैतन्य आपल्यामध्ये काम करतंय, की आपल्याला म्हणजे ऍट अ टाइम आपण जर आपल्या स्वतःच्या शरीराचा विचार केला, आज तर सगळं ते शरीरावरच बोलायला सांगितलंय, की आपल्या शरीराचा जर विचार केला, प्रत्येक सिस्टीमचा विचार केला, की आता हे किती इन्स्टंट प्रक्रिया आहे, किती इन्स्टंट प्रक्रिया आहे. म्हणजे कंटिन्यू बोलणं चालू असतंय आपलं. एखाद्या विषयाला आपण घेतलाय आता हा विषय. आता असं नाहीये, की आतमध्ये काहीतरी आधी प्रक्रिया घडायला लागली, मग आपण बोलायला लागलो. इन्स्टंट आहे ती थिंकिंग प्रोसेस आणि बोलणं ऍट अ टाइम आहे. बरोबर आहे का?
म्हणजे ते चैतन्य या जड बनलेल्या म्हणजे पृथ्वी, तेज, वायू, आकाश नाही का, जल यानं बनलेल्या शरीराला हे चैतन्य कसं इन्स्टंट म्हणजे काम करतंय ते. तसं माऊली जर म्हणले ना, की चल भिंती चांगदेवाच्या भेटीला, लगेच भिंत निघाली. ते चल म्हणायचं सुद्धा जणू काही अवकाश इथं आपल्याला जे आपली जी बॉडी चलती ना, ती चल म्हणायचा सुद्धा अवकाश नाही. म्हणजे ती ऑर्डर सिस्टीम आणि फॉलो, ऑर्डर आणि फॉलो एकाच वेळेला होते. बरोबर आहे का? आता मला जे बोलायचं आहे विचार प्रक्रिया, ती म्हणजे विचार प्रक्रिया म्हणजे विचार मी करत नाही, विचार गुरुजी देतात. हा भाग वेगळा आहे आपला. पण ते आणि ते किती सायमल्टेनियसली चालू आहे. म्हणजे ते चैतन्य किती पॉवरफुल असणार आहे, की ते ह्या पंचभूतांच्या बनलेल्या देहाने इतकं इन्स्टंट काम करते ते. म्हणून म्हणजे आणि ते निघून गेल्यानंतर काहीही करा तुम्ही. मग ते आमच्या विज्ञानामध्ये प्रक्रिया आहे ते हे इलेक्ट्रिक शॉक शॉक सारखी थेरपी म्हणजे नाही का, हार्ट पुन्हा ऍक्टिव्हिटी चालू होती का, ते काही होत नाही. ते एकदा निघून गेले की मग किती प्रयत्न करा पुन्हा काही होत नाही. पण ती निघून जर नसेल गेलेली तर प्रक्रिया होती मात्र, नाही का. म्हणजे ही जड भिंत जी आहे, ती भिंत कोणती, ती आज गुरुजींनी काय सांगितलं, आता माऊलींनी ती भिंत चालवली नाही का, माऊलींनी ती भिंत चालवली. सच्चिदानंद बाबांना ती पण ते पण उठवलं म्हणजे काय केलं. तसं आपण आपल्या मनातली भिंत कोणती आहे, तर ती भिंत आपल्याला जागृत कर म्हणजे आपल्याला ती चालवायची. तर आपण आपल्या शरीराची भिंत रोज चालवतो खरं तर. रोज म्हणजे नित्य, प्रत्येक क्षणाला. ते चैतन्य म्हणजे आपण आहोत आणि आपण ती भिंत चालवित आहोत. जेवण करणे काय बघा ना हे, म्हणजे शतला आत्मा निघून गेला चैतन्य, की त्या देहाला मग त्याचा किती आवडता पदार्थ तुम्ही तोंडात घुसवतो, मग काय जाणार का आतमध्ये, नाही जाणार आहे. म्हणजे ते पॉवरफुल काय असेल ते चैतन्य, त्याचा विचार करून करून असं वाटतं म्हणजे म्हणजे ध्यान लागतं त्यावेळेला. ध्यान लागतं म्हणजे काय, माझं माझं एक सोपं गणित आहे. ध्यान लागतं, हा मला ते पण सांगायचंय का, जेव्हा आपण ध्यानाला बसतो आणि ज्यांना ज्यांना ध्यान लागतं त्यांना त्याचं भान, त्यांना देहाचं भान राहिलेलं नसतं. जेव्हा गुरुजी म्हणतात की याच्यामध्ये गुरुजींनी लिहिलंय की मितीशून्य, अतिगतीमध्ये मितीशून्य होतं पदार्थ. अतिगतीमध्ये मितीशून्य होतं म्हणजे काय, पदार्थ रूप राहत नाही, त्याला वस्तुमान राहत नाही, त्याचं वजन नसतं. थोडक्यात वस्तुमान म्हणजे काय, त्याचं वजन नसतं. आता आपण जेव्हा ध्यानाच्या स्टेजमध्ये जातो, आपल्याला कळत नाही की समजा एखाद्या वेळेस काय होतं सुरुवातीला, असं थोडा बराच वेळ ध्यानाला बसा असं वाटायचं 15च मिनिटं झालेत, पण बराच वेळ बसलेलो असायचो नाही का असं. म्हणजे किंवा कधी पण आताही ध्यानाला कधी बसलं तर असं वाटतं अरे एवढा वेळ निघून गेला. म्हणजे त्यावेळेला आपली उपस्थिती कुठं होती शरीराची, आपण त्यावेळेला मितीशून्य स्थितीमध्ये जातो. ती मितीशून्य स्थिती झाली ध्यानाची म्हणजे शरीराची. म्हणजे आपण शरीरात तर आहोत, पण आपण जडत्वात नाही, आपण त्या गतीमध्ये गेलो आपण. मग गती कशाला मिळती, तर गुरुजी म्हणले होते आत्यंतिक गती म्हणजे स्थिती, स्थिरता नाही का, स्वस्थत्व. तर ते आत्यंतिक गती एक असते मनाला, ती ध्यानामध्ये मिळते. आपल्याला वाटतं की ध्यान म्हणजे मन स्थिर करणे, ते त्यावेळेला अतिशय गतिमान होतं. आणि हे शरीर शरीर असलं जरी जागेवर तरी ते मितीशून्य भासतं. त्याचा अनुभव तसा येतो मितीशून्यतेचा. आणि ती आता आज हे जड भिंत म्हणजे भिंत काय आहे, शरीर म्हणजे भिंत म्हणून घ्यायचं. त्यांनी एवढंच सांगितलंय मला, की शरीर म्हणजे भिंत म्हणून घ्यायचं, मग ती चालवायची. मग ती कशी चालवायची, कशी चालवायची, त्यातून काय, आता समजा डोळे घेतले, डोळ्यांनी काय बघायचंय, ते चैतन्य काय आहे आणि ते काय बघायला सांगतंय, किंवा त्या चैतन्याची भेट गुरुजींशी झालेली आहे नाही का. आणि त्यांच्याशी एकरूप झाल्यावर गुरुजी कसं बघत होते, काय बघत होते, गुरुजी म्हणले आपलं बघणं पण तो बघतोय रे बाळू. मी तर लयच म्हणजे हादरून जायचे त्यांच्या वाक्याने. ते हळुवार बोलायचे, अतिशय गोड शब्दात बोलायचे, पण त्यांची वाक्य एक एक म्हणजे आपलं बघणं सुद्धा बघतोय रे ते बाळू. हा भाऊ, म्हणलं आपल्या बघण्यावरच आपलं अजून म्हणजे आपल्या बघ म्हणजे ही जी जड भिंत आहे समजा, डोळ्याचा पार्ट का भिंतीचा पार्ट एक समजा डोळे, मग ते आपल्याला आपलं आपण कॉन्शियस मध्येच नाहीत ना की आपण काय बघायलो. म्हणजे आपण एखादी वस्तू प्लेनपणे बघू शकत नाही. मला त्या दिवशी विचार आला
की गुरुजी त्या एका शिक्षकांच्या घरामध्ये रामकृष्णांचा फोटो होता. त्याच्याकडे तासनतास काय बघत असतील? काय बघत असतील एकाच फोटोकडे तासनतास? अहो ते त्यांचं ते बघणं, ते किती ते त्या बघण्यामध्ये काही विचार असेल का? काही हे असतील का? म्हणजे काही अपेक्षा, भाव, भावना काहीतरी गुंतून जाणं तसं होतं का ते? त्यांचं जे निरपेक्ष होतं, शुद्ध, पवित्र, ते गुरुजी बघत होते. जे रामकृष्णांमध्ये पवित्रता जी आहे उच्च कोटीची, उच्च कोटीचं ते निरागसत्व, उच्च कोटीचं ते सगळ्या गोष्टी त्या ज्या काही ईश्वराच्या आहेत. ते गुरुजींना त्यांच्यात दिसायचं. म्हणजे गुरुजी काय बघत होते, त्यांचं बघणं काय आहे? म्हणजे गुरुजींच्या शरीराचा तो भाग समजा भिंतीचा असं समजू आपण, की तो ते कसा वापर करत होते. बरोबर आहे का? मग तो आपण त्याच्यामध्ये मिक्सिंग करतो, मिक्सिंग. आपण प्लेन बघतच नाही. आपल्याला प्लेन म्हणजे आपल्याला माहीतच नव्हतं इतके दिवस का आपण प्लेन बघायचं असतंय. म्हणजे सद्गुरू भेटल्यावरच आपल्याला एक-एक गोष्टचं रिकॉग्नाइज होतं, की आपण काय करत होतो. आपण ह्या भिंतीचा कसा वापर करायचा आहे. ही भिंतीला चल म्हणायचंय म्हणजे काय म्हणायचंय? त्या भिंतीला ती भिंत ठीक आहे, तिला लगेच माऊली चल म्हणले की चालली. ती किती सोपी होती त्या मानाने. मग आपल्याला कोणती भिंत चालवायची? आपल्याला पण असं माऊलींचं अनुकरण तो म्हणजे आपल्याला एकच गोष्ट पुन्हा-पुन्हा करायची नसते, नाही का? म्हणजे गुरुजींनी ज्या गोष्टी केल्या त्याच समजा तसंच करायच्या असं नसतंय. त्याच्यातून गुरुजींना काय सांगायचं आपल्याला? कधी होईल पुन्हा ते? समजा गुरुजींनी केलेल्या गोष्टी करायचं इतकं सोपं आहे का? त्या कधी करणं होतील? किंवा गुरुजींनी ही जड भिंत का सांगितली? तर आपल्याला त्या प्रत्येक गोष्ट करायची आहे. कोणती करायची आहे? जसं गुरुजी म्हणले, की तसं गुरुजी काय म्हणले होते मला एकदा, "तू काय घेतलंय रे ते?" मी म्हणलं, "ते एक्स-रेचं, रेडिओलॉजीचा कोर्स घेतलाय." "काय असतं त्यात एक्स-रे?" म्हणले, "ते क्ष किरण आणि मग फोटो निघतो." म्हणलं, "हो." म्हणाले, "माझ्याकडे वाय किरण आहेत." वाय किरणाने काय होतंय म्हणले, अंतरंगाचा फोटो निघतोय. त्याला मशीनची गरज नाही म्हणले, मशीनची गरज नाही. म्हणजे ते स्कॅनर केवढं मोठं आहे ते. म्हणजे गुरुजींचं स्कॅनर पूर्ण ब्रह्मांडाचा फोटो निघत होता अंतरंगाचा, नाही का? तसं आपल्या मनात पण एक जी जड भिंत आहे, तर ती आपल्या मनातली भिंत फक्त जड नाही हो. आपल्या मनातल्या भिंतीचे खूप प्रॉब्लेम आहेत. एक तर ते आपल्याला रिकॉग्नाइजच झालेले नाहीत अजून. म्हणजे आपल्याला आपल्या मनाचीच अजून पूर्ण ओळख झालेली नाहीये, की बाबा म्हणजे एखाद्या गोष्टीचं निदान झालं म्हणजे उपचार होतो ना. तर आपण तितकं प्रामाणिक असावं लागतंय आपल्या मनामध्ये निदान होण्यासाठी, की आपल्या मनात भिंती कशा-कशाच्या आहेत. आपल्या मनामध्ये धारणेच्या भिंती आहेत. तर त्या नुसत्या धारणेच्या नाहीत, चुकीच्या धारणेच्या भिंती आहेत. त्यातली सगळ्यात महत्वाची धारणा चुकीची मोठी, सगळ्यात मोठी जे ब्लंडर म्हणतो आपण त्याला, ज्याचे जी पार केल्याशिवाय आपण पुढेच जाऊ शकत नाही. ती धारणा आहे की मी शरीर आहे. म्हणजे याचा अर्थ शरीराची काळजी घ्यायची नाही हा भाग नाही. आता आपल्याला आपण रोज कपडे घालतो, वेगवेगळे ड्रेसेस घालतो. त्याची आपण काळजी घेतो. त्याला व्यवस्थित स्वच्छ धुणे, एखादा जरा नाजूक कपडा असला तर त्याला आपण दुसऱ्याच्या हाताने आपण स्वतः धुतो. मग ते एखादे कपडे उन्हात वाळवायचे नसतात, सावलीत टाकायचे असतात. एखाद्याला प्रेस जमत नाही, एखाद्याला जमती. तर त्याची काळजी घेतोच की तसं शरीराचं काळजी तर घ्यावीच लागते ना. काय त्याला योग्य तो आहार द्यायचा आहे, विहार द्यायचा आहे, हे जे द्यायचं ते द्यायचं. त्या सगळं झालं. पण आतमध्ये मूळ जी धारणा आपली लहानपणापासून झालेली आहे, संस्कारांनी म्हणा, आजूबाजूच्या वातावरणांनी म्हणा किंवा आपल्या शिक्षण पद्धती, सगळ्याच गोष्टी जी आपली बदललेली शिक्षण पद्धत आहे, जे पहिलं गुरुकुल होतं, जे पहिला धडा ते ओम नमो जे आद्याचाच देत होते, की तुम्ही कोण आहेत ते. पहिला धडा माऊलींनी सांगितलाय, ओम नमो जे आद्या. आणि तिथून पुढे मग जड भिंत चालवायला जमती. जड भिंत कोणती ती तर कळावी लागती ना. आपल्याला काय आता भिंती चालवायच्यात का आणि उडत जायचंय का कुठं चांगदेवाकडं? नाही. तर आपल्याला आपली जड भिंत काढून टाकायची मनातली. एकतर हे शरीराकडे बघून, की अरे आपण शरीर नाहीत. आपण शरीर नाहीत. आपण त्याला चालवणारा आपल्यामध्ये ह्या शरीराला चालवणारे आपण आहोत. कोण आहेत मग ते आपण? त्याच्यामुळे ते काही म्हणजे ते ब्रह्मकुमारीत वगैरे आहे ना, त्याचाच अभ्यास आहे दररोज.
तुम्ही स्वतःला ते चैतन्य रूप आहेत तुम्ही, आणि तुम्ही ते चैतन्य रूप झाल्यावर तुमच्या लक्षात येईल की तो ब्रह्मांडाचा नायक पण महाचैतन्य रूप आहे तो, आणि तुम्ही त्याचे अंश आहेत. आपण जे म्हणतो ना की आपण त्याचे अंश आहेत, अंश आहेत. अंश म्हणजे काय? आपण त्याच्या शरीराचे काय तुकडे झाले काय? त्यांनी काय शरीर रूपात आहे का तो? त्याच्या आता कोणत्याही देवाचं बघा तुम्ही, कोणताही देव आधी प्रकट व्हायचा म्हणलं की याच्यात दाखवतात की ते त्याच्या भोवती प्रकाश आहे, नाही तर आधी प्रकाशच दिसला मग तो सहनच नाही झाला, नाही का? अशा अनेक महात्म्यांची अशी उदाहरणे आहेत की त्यांनी दर्शन द्यायचं ठरवलं तर ते आपली ताकद नाही. जसं की कृष्ण अर्जुन म्हणले की मला तू दिसत नाहीयेस, जेव्हा त्यांनी दिव्य दृष्टी दिली तेव्हा ते त्यांचं ते बघू शकला वगैरे वगैरे. असं अनेकांचं कसं आहे. हनुमानजीची ताकद लोक म्हणतात बघू शकत नाही आपण हनुमानजीकडं. आता हे निकुंज वन म्हणून आहे, तिथं राधा कृष्णाची लीला होती रोज रात्री. सगळे राधा कृष्ण गोपिया, तर तिकडं कुणी जाऊ शकत नाही, म्हणजे पक्षी सुद्धा नाही. का तर ते चैतन्य बघण्याची ह्या स्थूल डोळ्यांना सहनशक्ती नाही. कशामुळे नाहीये? जे महात्मे आता आपल्यासोबत जर साक्षात विठ्ठल आले तर आपल्याला ते सहन व्हायचं नाही, कारण आपण त्या धारणेतच गेलो नाही. पण तुकाराम महाराजांसारखे महात्मे संत ते कायम त्या धारणेत असायचे. ते त्याच चैतन्यामध्ये राहायचे. ते त्याच चैतन्यामध्ये राहायचे, त्याच्यामुळे त्यांना ते चैतन्य सहन होत होतं. म्हणजे त्यांच्या मनामध्ये भिंतीच नव्हत्या, त्याच्यामुळे त्यांना ते चालवण्याचा काही विषयच नव्हता. बरोबर आहे का? पण मग ते आपल्याला मात्र, मग प्रत्येक गोष्ट आहे. आता काना भिंतीचा एक अवयव म्हणजे कान आहे समजा, नाही का? भिंतीचा एक अवयव कान आहे. मग कानाने काय ऐकायचंय? कानाने काय, काय गुरुजी एकदा बीडला होते तेव्हा काय झालं, पलीकडे पलीकडे पण एक बिल्डिंग झालेली, तर ते खाली त्या बिल्डिंगच्या कामाचा आणि जनरेटरचा एवढा आवाज येऊ लागला. म्हणून मी आले अगोदर, आपण ते हे चालू ठेवायचं, मच्छरच्या जाळीची खिडकीचा तो भाग चालू ठेवायचा, म्हणजे काचेचा भाग बंद करायचा, आणि ते तर तिथून हवा यायची. तर मी पळतच आले आणि ते बंद केलं. म्हणजे गुरुजींनी असं बघितलं माझ्याकडे की म्हणजे अं, का बंद केलं असं वगैरे, नाही का? तर मी म्हणलं गुरुजी आवाजच लय यायला लागला. तर ते म्हणले मला नाही आलं रे बाळू. त्यांचं सगळं सिलेक्टेडच होतं ते, म्हणजे म्हणजे सिलेक्टिव्ह, नाही का? सिलेक्टिव्ह परसेप्शन. आवश्यक तेवढंच. मी तुले साच रसाळ. फक्त बोलण्यापुरतं नाही. मग मग हे भिंत जर शरीर म्हणून भिंत म्हणून शरीर जर धरलं, तर मग प्रत्येक अवयवाचं तसं. बरोबर आहे का? आपल्याला ह्या भिंतीतून पार कसं व्हायचंय, कसं मितीशून्य कसं झाल्यानंतर कसं होतंय चैतन्य, म्हणजे चैतन्याचा अनुभव कधी येणार आहे? जेव्हा आपण मितीशून्य ह्या शरीरात राहून मितीशून्य राहणार आहे, तेव्हा चैतन्याचा अनुभव येणार आहे. मग ते आपल्याला अभ्यासच करावा लागणार आहे. गुरुजी म्हणायचे दक्ष राहा बाळू. अहो दक्ष राहा म्हणजे काय? मला तर वाटायचं दक्ष म्हणजे काय, आता कुठं लक्ष द्यावं, म्हणजे ते आता सुरुवातीला काय कळतच नव्हतं. आणि त्यांचे शब्द तेवढं त्याला लय लय मान, म्हणजे आता गुरुजींनी बोलवलं त्यामुळे मला असं आहे ना, गुरुजींनी आवाज दिला ह्याच्यातच सगळं आलं. पण आहे ना, म्हणजे आता कसं असतंय, एखाद्याची ताकद असते बाबा, एखाद्याची साधना पूर्ण झालेली असेल मागच्या जन्मात, वय एवढंसं राहिलं असेल, नाही का? हत्ती गिळ शेपूट राहिलं, मग जन्म आला, मग गुरुजींनी बोललं, मग पटपट झालं. किंवा एखाद्याचं माझ्यासारख्याचं काय असतं, एवढंसच झालेलं असते, मग एवढं मोठं व्हायचं राहिलेलं असते. पण कसं गुरुजी खेचतेत म्हणून ते होते, होणार आहे. गुरुजी म्हणले ते याच जन्मात आपल्याला सगळं करायचं बघ. पण दक्ष म्हणजे मला वाटायचं कायच करू आता, म्हणजे मी असे दक्ष म्हणजे असे ताटच बसायचे. मला वाटायचं दक्ष म्हणजे नेमकं काय करावं आता, कसं लक्ष द्यावं. पण याच्यासाठी अभ्यास लागतो. ते जे अर्जुन म्हणले होते कृष्णाला, की अरे हे माकडासारखं मन याला कसं करणार, नाही का? ते म्हणले होते खरंय तुझं मन माकडासारखं आहे, पण याला अभ्यासाने होते. मग गुरुजींनी अभ्यास दिलाय प्राणायाम. त्याच्याने काय होते, प्राणायाम आता नाव जरी काढलं प्राणायाम, तरी पण सुस्थिर होते माणूस, म्हणजे नाही का? इतका गुरुजींचा आशीर्वाद त्या प्राणायामामध्ये भरलेला आहे. मग त्याच्यामुळे त्या भिंतीच्या प्रत्येक अवयवाचा आपल्याला विचार करावा लागणार आहे, की सिलेक्टेड ऐकायचंय. बरोबर. जेव्हा आपली परीक्षेला जायचं असते ना आपल्याला, आणि उद्या परीक्षा आहे, आणि आज संध्याकाळी आपण अभ्यास करणार आहे, तेव्हा आपल्याला काहीच ऐकू येत नाही गणगण. कोणी टीव्ही लावा, कोणी काय करा, आपण आपल्या अभ्यासातच असतो. आणि तेव्हा आपलं कसं होतं, आपलं माइंड आपोआप सिलेक्टेड गोष्टी ऐकायला लागतं. तसं नेहमी असणे म्हणजे दक्ष असणे. आपले काम म्हणजे आपल्याला काय बाबा करायचंय, काय आलोत कशासाठी इथं, नाही का? ज्याचा अर्थ काय, शरीर निर्वाह अर्थ काही करायचं नाही असं नाहीये. ते आपण जरा जास्त करायला लागलो, ठीक आहे. म्हणजे आता काय ना, आता नाकानी पण
आपण आपल्या विचाराच्या तंद्रीत असल्यानंतर अतिशय समजा कचऱ्याच्या ढिगाऱ्याकडून चाललोत आपण एखाद्या शहरातल्या, तर आपल्याला त्याचा वास येत नाही, काय नाही, आपल्या तंद्रीत असल्यानंतर. किंवा एखादा सुगंधी वाचेतून चाललो तरी लक्षात येत नाही. आपण रिकामे असले ना, मग रिकामे तो रिकामं सगळंच म्हणजे अवघड आहे ना. तर तेव्हा आपल्याला सगळं होते. म्हणजे म्हणजे प्रत्येक आपले जे अवयव आहेत ते आपल्याला सिलेक्टेड वापरायचे. जेवण आहे, ते आहे ना, योगी कसा असतो? अर्जुनाने विचारलं, कृष्णा, योगी कसा असतो रे? त्याचं कसं असतं ते चालणं, बोलणं, स्थितप्रज्ञ कसा असतो? त्याचं कसं असतं ते सगळंच? त्यांनी सांगितलं, अरे त्यांचा आहार, विहार सगळं योग्य असतं, नाही का? सगळं योग्य असतं. त्यांचं बोलणं, त्यांचं बघणं, आपल्याला कोण बघतंय ते कॉन्शियस मध्ये असतात सारखे. सारखी गुरुची नजर आहे हो. पण आपल्या सारखी नाही लक्षात राहत. प्रसंग आल्यावर लक्षात येते. गुरुजी बघायला लागले प्रसंगात आपण कसे येतं काय. एक उपाय पण आहे सोपा तसा. ठाकूर म्हणायचे ठाकूरांना ते मला तर ते तो सगळ्यात सोपा उपाय सोपून देणे. ते पण एक माणसाला कॉन्शियस पाहिजे की आपण सोपून दिलेले. सोपून दिलेल्या माणसाला एक अट आहे. सोपून दिलं की फार सोपं आहे, पण त्याला एक अट आहे मोठी. त्याला अट अशी आहे की तुमच्या मग चेहऱ्यावर किंवा मनावर, चेहऱ्यावर नाही किंबहुना मनावर तुमच्या चिंतेचा ओरखडा नाही पाहिजे. मग तुम्ही सोपून दिलं. ते गिरीश बाबू तसे होते. तो माणूस बाबा, त्याला काय सगळे व्यसन असतील काय, पण त्या व्यक्तीला एक साधलं होतं. तो ठाकूरांच्या भरोशावर निश्चिंत झालता. त्याला म्हणतात सोपून देणं. आता मी समजा म्हणजे मी सोपून दिले, माझ्या चेहऱ्यावर जर चिंता आली तर मला सोपितच नाही आलं ते. सोपित कसं येईल ते? सोपवलं म्हणजे काय? सोपं करणं. सोप्यातून पण अवघडात जाता येत नाही ते. हा, तर ते एक आहे. म्हणजे आपले सगळे हे जे ज्ञानेंद्रिय आहेत आणि कर्मेंद्रिय आहेत, त्यांनी आपल्याला त्या भिंतींच्या बाबतीमध्ये आपल्याला मितीशून्य व्हायचंय. म्हणजे सिलेक्टेड गोष्टी करायच्यात आपल्याला, सिलेक्टेड. बरोबर आहे का? तर ते एक एक भिंत तोडणे म्हणजे हे एक एक आहे. म्हणजे काय, भिंत चालवण्यात आहे, भिंत चालवायची, डोळ्यांना चालवायचंय, नाकाला चालवायचंय, तोंडाला चालवायचंय. माझं तर असा प्रॉब्लेम आहे बाबा, मी आज सगळ्यांसमोर किती 26 जण आहेत वाटतं, मी धरून म्हणजे 27 28, मी धरून 29 आहेत. मी तर सगळ्यांसमोर एक कबुलीच द्यायची मला आता. माझं असं आहे म्हणजे गुरुजींनी अवस्था भारी दिली. अहो ते गुरुजी आहेत ना, त्यांनी सगळ्याला देऊन टाकलंय ते. बरोबर आहे का? पण ते कळतंय सुद्धा. बोलायचंही नसतंय, काही मनामध्ये काही विषादही नसतो किंवा लय आनंद असतो असंही नसतं काही. आपलं सुस्थिर केलेलं गुरुजींनी. पण अनेक गोष्टी रिकामे तोंड कळू गेले बडबड असं होतं. काहीच बोलायचं नसतं, मला काही गरज नाही हो मौनामध्ये. म्हणजे त्यांनी मला चांगल्या मौनामध्ये नेलेले. मला म्हणजे मौनामध्ये म्हणजे काय उगं गप्प बसायचं नाही तसं मौन नाही. म्हणजे जे आपलं विहित कर्म आहे ते करत करत मी अतिशय स्थिर ऊर्जेमध्ये. स्थिर ऊर्जा म्हणजे काय माहितीये का? ते असं म्हणजे काहीतरी करावं असं ते सगळे भाव आता हे झालेत. म्हणजे की त्याच्यावर पूर्ण असं त्यांनी पूर्ण ताबा घेतलेला आहे. पण त्याच्यामध्ये काही गोष्टी असे लिकेज आहेत ना, ते लिकेज असे जाहीर केले म्हणजे ठाकूर घेतील जरा सांभाळून. काय, त्यातलं एक माझं मोठं लिकेज असं आहे का, रिकामे तोंड कडू गेले पण म्हणजे कधी कधी मला बोलण्याचा मोह आवडत नाही. असं फार ते फार कुठेतरी मी बोलते याचा अर्थ असा नाही. म्हणजे एक शब्द सुद्धा पुरे आहे मला. म्हणजे आता एखादं वाक्य मी म्हणजे काहीच नाही माझ्या मनात, भाव नाही, काही नाही, उगाच बोललं जातं. पण ते एक वाक्य सुद्धा त्रास देतं. म्हणजे कसं, मला वाटतं अरे नाही नाही परफेक्शन मध्ये नाहीये, नाही का असं. म्हणजे म्हणजे आता इतक्या जणांसमोर कबुली दिला, थोडं होईल काहीतरी, त्याच्यामध्ये फरक होईल, नाही का असं आहे. आणि विषाद नावाची गोष्ट नाहीये, पण सांगितला जातो. कार्यकारण भाव प्रत्येक गोष्टीचा माहित असतो तरी चर्चा होते. म्हणजे सगळ्या गोष्टींचा कार्यकारण भाव कळतो. म्हणजे कारण गुरुजी काय म्हणले होते? गुरुजी म्हणले होते, कुणी कुणी समजा प्रश्न विचारतंय की बाबा गुरुजी आपल्याला कसं कळल हे बरोबर आहे ते बरोबर नाही. गुरुजी म्हणले, अरे तो आतला आवाज आहे ना, तो सगळ्यांना खरं सांगतो. म्हणजे ज्याला सद्गुरू भेटले त्यांना बी सांगत असतो तो, ज्यांना नाही भेटले त्यांना बी सांगत असतो.
आपल्याला तर भेटले, तर आपल्याला तर स्पेशली म्हणजे आपल्यावर स्पेशल जबाबदारी आहे तशी पाहायला गेलं तर ते सांगत असतो तो. पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष सोयीस्करपणे करतो, नाही का? तसं आहे ना, असं विशारद नावाची काही गोष्ट नाही राहिलेली. कार्यक्रम भाव प्रत्येक गोष्टीचा म्हणजे कळतो, आपोआप कळतो. आता तो सांगायचा, ऐकायचा, ठाकूरांकडे बघायचं टक्कन आणि मग त्यांनी बोलायचं, असा पण काही विषय राहिलेला नाही आता, नाही का? आता हे शरीराला पण म्हातारपण आलं की आता कवर तेच करायचं. तर बाबा आता मी मी ठाकूरांकडे बघितलं आणि मग मला ठाकूर तसं. अहो ते बघणं आणि ते सगळं एकाच वेळेला होतंय हो. काय म्हणजे आपण साखर खाल्ली आणि मग 5 मिनिटांनी चव येणार असं नाहीये ते. साखर खातानाच चव आहे त्याची. बरोबर आहे का? तसं ती प्रक्रिया, ते बोलणं होताना किंवा विचार येताना ते कळायला लागतं. विचार यायला लागला ना, की तो कळायला लागतं, की म्हणजे पण तरीही ती प्रक्रिया घडते. म्हणजे आज सांगण्याचं कारण असं आहे, की ते फेड होतो हो माणूस तशा गोष्टीने. थोडं थांबायचं असतंय माणसाला. थांबून घ्या. गुरुजी म्हणायचे, "थांबून घे रे भाऊ." असं म्हणायचे गुरुजी. आता त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ कळतो हो आता. थांबून घे रे भाऊ. थांबून घे म्हणजे किती मोठा अर्थ आहे त्याच्यामध्ये. प्रत्येक गोष्टीमध्ये थांबून घे म्हणतात ते. प्रत्येक गोष्टीमध्ये जे नको व्हायलाय, ते कळतंय नको व्हायलाय. कधी-कधी थांबता येत नाही. क्वचित प्रसंगी जरी असेल, 5 सेकंदासाठी जरी असेल, ते पण सहन होत नाही आता. सहन होत नाही म्हणजे काय? म्हणजे असं वाटतं, "अरे नाही, हे नाही जमलं. हे गुरुजींचं नाही." असं वाटतं. आणि जे गुरुजींचं नाही ते फार क्लेशकारक आहे ते. अतिशय. त्याला काय कुठं ब्रह्मांडामध्ये कुणी पण माफ केलं ना, तरी त्याला माफ नाही करता येत हो स्वतःला. म्हणजे फक्त त्याला गुरुजीच माफ करतात नाही का. गुरुजींनी मग एखादा असं गुरुजी काय करतात मग तशा वेळी त्यांच्या लक्षात येतं, की म्हणजे आता हे स्वतःला माफ करीन आहे म्हणजे नाही का, त्याला त्रास व्हायला. मग ते असं एखादं अजून भारी म्हणजे वाटलं असं मनाला, त्यांना कळतं, की याच्या मनाला काय भारी वाटेल. ते एखादं वाक्य देतात आणि ते क्लेश कमी करतात. गुरुजींची ती प्रक्रिया अखंड चालू आहे हो. गुरुजींची भिंत चालवण्याची प्रक्रिया आहे ना, ती अखंड चालू आहे. आपण म्हणजे गुरुजींच्या भिंती आहेत. हां आणि आपल्याला ते चालवते. आपल्याला ते चालवते. पण आपला प्रॉब्लेम असा आहे म्हणजे माझा म्हणते मी, आपला म्हणायचं म्हणजे काय, बरेच जण चैतन्यात जगत असतील, हे असतील. मी पण म्हणजे माझंही त्यांनी केलेलंच आहे, नाही असं नाही. पण आहे ना, काही क्षण असतात. गुरुजी जे म्हणायचे ना, दक्ष असावं. काही क्षण असतात असे बेसावध. मग समाधान महाराज एकदा म्हणले, मी त्याला म्हणलो, "अरे मी बेसावध असतो, तू कुठे होता?" हे म्हणजे अजून चांगलं आहे. मी म्हणते ना, सोपवता आलं पाहिजे. इट इज नॉट ईझी. एखाद्याला काय वाटेल, की सोपवणे सोपं आहे. अहो सोपवणे सोपं नाही. सोपवण्यासाठी निरागस व्हावं लागतं. लहान बाळासारखं. वडिलांनी माझा हात पकडलाय, मग त्याला काही चिंता नसते. ते उड्या मारीत चालतंय. त्याला खड्डा आला काय आणि पाणी आलं काय त्याला काही घेणं देणं नसते. आपलं तसं नाही. आपण सांभाळून बी चालतो आणि सोपवूनही दिलं म्हणतो. नाही का? म्हणजे एवढं सांभाळून म्हणजे मग कशाचं सोपवलंय ना? तर हे आज आता भिंतीचा हा विषय असा आहे, की ज्ञानेश्वर जड भिंत मग गुरुजी म्हणले होते काहीही करता येईल. मग कधी करता येईल काहीही? काहीही होऊ शकतं बाळू म्हणले, काहीही. आता ही धारणा कधी-कधी येते आणि कधी-कधी नाही. एक दिवस एक दिवस सुद्धा पूर्ण टिकत नाही. काही करता येईल याची. नाही का? रामकृष्ण म्हणले होते 24 तास टिकावा तुमचा भाव. ते उभाच राहील तुमच्या. अहो तो पण भाव 24 मिनिट तरी टिकतोय का, की तो आता येईन, तो आता येईन. एखादे आपण पदार्थ करायला लागलो. माझं तर लय मला खूप म्हणजे असं वाटतं, की अरे अ, हे सगळ्या मंदिरांमध्ये कृष्ण ज्या रूपाने आहे, विष्णू. विष्णू असेल, कुणी असे शिव असतील, कुणी त्यांना ते लोकं खूप खाऊ घालतात हो. विशेषतः कृष्णाला 8-8 वेळेस भोग असतोय, हे असतंय. मला खूप शल्य वाटतंय, की आपण देवाकडं म्हणजे कसं पाहतो म्हणजे त्याला खाऊ घालू शकत नाहीत आपण म्हणजे. माझ्याच्याने होत नाही हो म्हणजे मला लहानपणापासून असं मूर्ती म्हणजे मूर्तीपूजा हे मला म्हणजे जमायचं नाही लहानपणापासून. मी बरेच भाव आणते म्हणजे खरोखर. आणि जेव्हा भाव आणते, म्हणजे खरं ज्या दिवशी मला भाव येतो, की नाही आज मी कृष्णाला हे खाऊ घालणार आहे करून एखादा पदार्थ, कधीतरी केव्हा महिन्यातून एखाद्या वेळेस, पण नाही होत. कधीतरी म्हणू, वर्षातूनच म्हणू जाऊ दे तिकडे. तर त्यावेळेला मी असं म्हणत नाही, की आता तो यायला लागलाय मग थांबू. तो येईन खाईल मग बघू. काय नुसतं नैवेद्य दाखवायचा. आपलं नैवेद्य दाखवणंच आहे ना. गुरुजी म्हणले, आपल्याला ती भावच येत नाही नामदेवासारखा, की हे खाईल म्हणून. मग ती धारणा कधी होईल ती धारणा? ही शरीराची धारणा सुटल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही.
ज्यांनी कुणी भक्त असतील, योगी असतील, ध्यानी असतील, कर्मकांडी असतील, नाही का, कोणत्याही मार्गाने गेलेले साधू संत महात्मे ऋषी मुनी कुणी असतील, त्या सगळ्यांचा जेव्हा देह भाव गेलेला आहे ना त्या प्रक्रियेने, तेव्हाच त्यांना ते बोध झालेलं आहे आणि तेव्हा ते मितीशून्य अवस्थेमध्ये जगलेले. इथं एक फार मोठी संधी आहे बघा. काय आता 60-65 किलो वजन असेल या देहाचं, 60-65 किलो वजन असून सुद्धा वजन रहित स्थितीमध्ये राहण्याचा तो एक संधी दिली गुरुजींनी आपल्याला. वजन रहित स्थिती. वजन रहित स्थिती कधी राहता येते? जेव्हा आपलं मन वजन रहित होईल तेव्हा. मन कशाशी संलग्न होतंय? मन संलग्न कशाशी होते? मनामध्ये मी माझं बघितलं. मी गुरुजींना काल परवा म्हणलं, अहो म्हणलं गुरुजी, मी प्राणायामला बसल्यानंतर मी फार कमी वेळेला प्राणायाम करते, विचार जास्त करते, अजूनही मी तिथंच आहे. पण तिथं जरी असलं म्हणजे प्राणायामाची म्हणजे ती स्थिती आहे ना, ते सुस्थिरता दिली हे गुरुजींचा मोठेपणा आहे. म्हणजे गुरुजींनी आपल्याला प्रक्रियेत घेतलं एवढंच एक सत्य आहे. म्हणजे माझा तर त्या मी म्हणजे माझ्याकडून तो प्रवेश अजून झालाय का नाही शंका आहे मला. बरोबर आहे का? मी त्यातच मी खुश आहे, की म्हणजे एखादं लहान बाळ आहे ना, ते खुश आहे आपलं. त्याला काय दिलंय वडिलांनी, जे काय दिलंय त्यात ते खुश आहे आपलं, नाही का? तसं मला म्हणजे मी त्यातच मला स्वतःला हे मानून घेते, की बाबा गुरुजींनी आपल्याला प्रक्रियेत घेतले. बरोबर आहे का? म्हणजे याचा अर्थ गुरुजी काय म्हणले एकदा मला, मी लय बार म्हणल्यावर मला एकदा म्हणले, "बाळू, ते ह्याच जन्मात आवाज दिलाय असं काही सांगता येत नाही रे." म्हणजे ते आवाज मागच्या जन्मात पण दिलेला असेल की हो. अहो, ती भिंत चालवणं केव्हापासून त्यांचं चालू आहे ते. भिंत चालवणं नाही का? म्हणजे मी म्हणलं, ही आपली भिंत म्हणजे मी त्या कल्पनेत गेले कीच मला ध्यान लागतं. ह्यांनी आपल्याला आवाज कधीपासूनचा दिलेला आहे. म्हणजे म्हणजे आपल्याला तर ह्या जन्मातच जेव्हा मी किती वर्षाचे झाले, 22 वर्षाचे होऊन गेले तेव्हा मला गुरुजी भेटले. 23 मला वाटतं 23-24 चालू असेल तर. नाही. 25च्या नंतर. वयाच्या 25 नंतर. लग्नाच्या वेळी. लग्नाचा विषय चालू होता तेव्हा गुरुजी भेटले मला. म्हणजे त्यांनी मला समजा मागच्या जन्मात आवाज दिला असला. मला ह्या जन्मातलं काहीच आठवत नाही लहानपणीचं सुद्धा. मागचं कसं आठवत? म्हणजे गुरुजी सारखे दृष्ट आहेत, सारखी त्यांची नजर आहे आपल्यावर. म्हणजे ती भिंत चालवण्याचं काम कसं त्यांचं सारखं चालू आहे. पण भिंतीला काय? बसली आता तिथं माऊलींच्या तिथं ती. त्यांच्या मूर्ती आहे तिच्यावर ठेवलेल्या. माणसं घेतात दर्शन जाऊन. ती भिंत एकरूप झाली पाहिजे म्हणजे आपल्याला आपलं चैतन्य त्यांच्याशी एकरूप झालं पाहिजे. म्हणजे या भिंतीचा वापर कसा करायचा आहे, कशी चालवायची आहे, त्याचं तंत्रज्ञान गुरुजींनी आपल्याला शिकवलंय खरं तर. लक्षात यायलंय का मी काय बोलायले ते? मी बोलत नाही म्हणजे गुरुजींनाच सांगितलंय तुम्हीच बोलणार आहात. कारण आता हे वाचून दाखवलं तर ते आपलं खूपदा झालंय, नाही का? तर आपल्याला गुरुजींनी आपल्याला मनाचा पण खूप म्हणजे गुरुजींचे सगळे प्रयोग आहे ना मनाशी रिलेटेड आहेत. धारणा करते कोण? मनच. धारणा काही डोळे करत नाहीत. म्हणजे डोळ्याने एखादी लाल कलर बघितला तर तो डोळ्याला नाही कळत हा कलर लाल आहे म्हणून. तो आतमधल्या चैतन्याला कळतो की हा कलर लाल आहे, त्याचं परसेप्शन. एखादा मधुर आवाज आला तर तो कानाला येत नाही आवाज, त्या चैतन्याला आवाज येतो. बरोबर आहे का? नाहीतर मग ते प्रेताला पण आला असतं ना, नाही का? पण त्या मनापर्यंत पोहोचायचं कसं? मिती शून्य झाल्याशिवाय मनापर्यंत पोहोचता येत नाही. त्याच्यात सगळ्यात उपाय मग तो आपला सोपा आहे मिती शून्य होण्याचा, गती घेणे. गती घेणं गरजेचं. गुरुजी खूपदा म्हणायचे, गती घेणं तेवढं गरजेचं आहे. आवश्यक आहे बाळू ते गती घेणं. मला वाटायचं गती घेणं म्हणजे काय, मला तर हनुमानच दिसायचा. मला कळतच नव्हतं की गती घ्यायची म्हणजे काय. मला गुरुजींचे शब्द कळायला खूप लागतं हो त्याला. का ते गुरुजींचे शब्द कळणं. काही थोडेफार कळते त्यात मी खुश राहते म्हणजे. म्हणजे आता कळले तरी पण मी खुश आहे की याच देही याची डोळा बघू मुक्तीचा सोहळा असं वाटतं मला. पण त्यांचा एक शब्द जर एखादा जर का बोधित झाला तर असं वाटतं अरे जीवनाचं सार्थकच झालं आपल्या. सगळं कळायचं शक्य नाही तो.
शक्य नाही ते. जसं देवाला कुणी कुणी दिली असेल श्री अनंता मधुसूदना, सुरुवातीलाच सांगितलं त्यांनी, अनंत म्हणलं की विषय संपला. तसं गुरुजी हे तत्वच अनंत आहे. त्याच्यामुळं त्यांचं एखादं वाक्य जरी कळलं, एखादं वाक्य जरी जगता आलं तरी पुष्कळ आहे. त्यातलं हे मितीशून्य जे आहे, तर त्याच्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे आज जो त्यांनी सांगितलाय तो आहे सोपवून देणे. सोपवून दिलं की गुरुजी म्हणले झालं मोकळं. पण ते पुन्हा पुन्हा नाही, एकदा सोपवलं विषय संपला. उगं चालत राहायचं, उगं विचार नाही काय नाही. म्हणजे विचार नाही म्हणजे अविचारी नाही वागायचं, नाही का? त्या चौकटीत वागत राहायचे, जगत राहायचे. म्हणजे ही भिंत गुरुजी मग मग बरोबर आपण बरोबर ती भिंत चालवणे म्हणजे ती प्रक्रिया मग आपण पण मग काही करू शकतो. कारण आपण गुरुजींच्या चैतन्याशी तेव्हा आपण एकरूप होऊ शकतो. गुरुजींच्या चैतन्याशी एकरूप झालं. गुरुजी म्हणजे खूपदा म्हणजे गुरुजी असं धीर देण्यासाठी नव्हते हो म्हणत. गुरुजी फारच म्हणजे गुरुजी फार विशेष येतं. म्हणजे गुरुजी धीर देण्यासाठी म्हणत नव्हते. मी म्हणायचे गुरुजी जरा मला लाजच वाटायला लागली. गुरुजी म्हणे, "अरे बाळू कशी?" म्हणलं गुरुजी एवढ्या सगळ्या लोकांसमोर मी म्हणायचे की मला गुरुजी व्हायचे. कसं काय मी म्हणले असेल हो एवढं? कसं मला कायच तुमची कोणत्या शब्दात मी माफी मागू असं मला. अरे बाळू, मी तुम्हाला हे प्रयोग कशासाठी सांगतो का तुम्ही ते करू शकता म्हणून सांगतो. आणि मी कधी खोटं बोलत नाही तुला माहिती ना रे. मला वाटायचं म्हणजे कधी कधी वाटायचं की गुरुजी आपली समज काढायला लागली तसं नाही का. तसं नव्हतं ते हो. त्यांनी फार ज्वलंत प्रयोग केलेत एकदमच. जसं आपण ऑक्सिजन आहे का नाही बघायला जसं नाही का लहानपणी आपल्याला प्रयोग होता. ते एखादा दिवा पेटवायचा आणि वरून ते झाकणाने झाकून टाकायचं. मग त्यातलं ऑक्सिजन नाही ते मग ते नाही का असं. तसं ते एकदम ज्वलंत प्रयोग आहे ते, की प्राणायाम करा, ध्यान करा, असं जगा आणि मग काही मागा, मग काही होऊ शकते. हा, तसं ते ज्वलंत प्रयोग केलेत गुरुजींनी. ते काय झालं ते आता आपल्या धारणेचा प्रश्न येतो प्रत्येकाच्या. प्रत्येकाला जे जे कळलं आहे, सगळंच कळणं शक्य नाही, पण जे जे कळलं आहे ते कशा कशा पद्धतीने आपण घेतोय, किती सिरियसली त्याला घेतोय, नाही का? हे चैतन्याचा विचार करणं फार गरजेचं आहे. चैतन्याचा विचार करणं फार गरजेचं आहे. कारण जे आपण आहोत, पूर्ण आयुष्य निघून जाते, जे आपण आहोत त्याच्याकडेच लक्ष द्यायचं राहून जाते. एक तर जे आपण नाहीत आणि जे जे आपण नाही त्याचा आता विचार आपण जन्मभर करत राहतो, की मी शरीर आहे, मला असं झालं, मला तसं झालं, माझ्या पायाला असं झालं, मग तसं झालं, मग असं झालं, मग मी आज थकले, मी आज नाही का. मग पण आतमध्ये जे कार्य करते त्याचा जर सतत विचार केला, आतमध्ये जे कार्य करते त्याचा जर सतत विचार केला, तर सतत त्या सत्याशी संलग्न राहता येते ना. जे सत्य नाही असत्य आहे त्याच्या बाबतीत विचार करून 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 मेंदूला शीण येतो. शरीराशी निगडीत ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यालाच शंकराचार्यांनी मिथ्या म्हणलेले. म्हणजे काय गोष्टी? एखादं नातं घेऊन नातं. एखादं नातं आपल्याला कितीतरी म्हणजे आपल्याला वाटतं की ते किती प्राईम इम्पॉर्टन्सचं ते नातं आहे. कुणी पण असेल ते. एक मैत्रीण असेल, भाऊ, बहीण कुणीही असेल. पण जेव्हा ह्या असत्याच्या जगामध्ये माणसं एकमेकापासून एखाद्या गोष्टीमुळे समजा एखाद्याचा इगो फार सगळ्या गोष्टी या इगोमुळे आहेत, अहंकारामुळे आहेत नाही का. अहंकार एक फार मिथ्या आहे बघा. अहंकारा इतकं मिथ्या काहीच नाही जगामध्ये. ते अहंकार कशामुळे येतोय? ही सुरुवातच मिथ्या गोष्टीपासून झालेली असते. स्वतःला शरीर मानायचं आणि मग त्याच्याशी निगडीत ज्या सगळ्या गोष्टी आहेत, मी म्हणणाऱ्या, माझं माझं म्हणणाऱ्या, त्या सगळ्याच मिथ्या आहेत. त्यालाच शंकराचार्यांनी जगन मिथ्या म्हटलंय. जे नित्य बदलणार आहे आणि जे कधीच बदलत नाही, कधीच मरत नाही, नैनं छिंदंती शस्त्राने, त्याचा विचारच केला गेलेला नाही. त्याच्यामुळे मग हे जे बाहेर देशातले प्रगत देशातले जे लोक आहेत ना, त्यांच्या सगळ्या भौतिक सुखसोयींची रेलचेल झालेली त्यांच्या जगामध्ये. अमेरिका धरा, इंग्लंड धरा, नाही का. त्यांच्याकडे भौतिक सुखसोयींची इतकी रेलचेल झाली. त्यांनी खूप शोध लावले, ते मग चंद्रावर गेले, असं झालं तसं. पण त्यांना लक्षात आलं की आपल्याला जे पाहिजे आहे ते ह्याच्यात नाही. आता त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला जे पाहिजे ते हे नाही, आपली जी खोज आहे ती ही नाही. ती खोज काय आहे? ते आता भारतातले घ्यायला लागले गोष्टी. ज्ञानेश्वरीवर मग पीएचडी करू लागले, मग ध्यानाचे प्रयोग करू लागले. आपले सगळे महान महान संत आता फॉरेन मध्येच असतात अर्धा काळ, नाही का. कारण त्यांची उत्कटता वाढली आता.
ते आता त्या चैतन्याच्या शोधात आहेत. एक चैतन्य नावाची एक गोष्ट आहे गुरुजी म्हणायची. ती चैतन्य नावाची गोष्ट इतकी निजी आहे, म्हणजे ती इतकी सगळ्यात जवळची आहे आपली, म्हणजे आपणच ते आहोत किंबहुना. आणि त्या सत्याचं म्हणजे त्या सत्याशी संलग्न राहिलं तर कायम मितीशून्य स्थितीमध्ये राहता येतं. आणि जे मितीशून्य स्थितीमध्ये राहते त्याला मग जड भिंत चालवता येते, मग त्याचं ते जड आणि चेतन मधला भेद निघून जातोय, ते सगळं होते. मग त्यासाठी हे सगळे जे माऊलींनी उपाय सांगितलेत, भक्ती योग, ज्ञान योग, ध्यान योग, योग नाही का, ते हे सगळे योग म्हणजे कोणत्या प्रकाराने ज्याची प्रकृती जशी आहे, ज्यांना सद्गुरूंनी जशी साधना त्यांच्या त्यांच्या दिली त्या प्रकाराने ती साधना मितीशून्य होण्यासाठी आहे, असं आहे. कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता. खूप छान पद्धतीने विश्लेषण झालं बरं आजचं. मिती शून्य, हा म्हणजे सोपून देणे. आवाज येतोय ना माझा? हो. हा, मी ते हातावर लिहूनच घेतलं बघा. परत ते गती घेणे, तुम्ही म्हणलात गुरुजी म्हणायचे. ते परत स्थिर ऊर्जा आणि थांबून घे. थांबून गेल्या तर खूप म्हणजे मला पण आठवलं गुरुजींचं, बऱ्याच वेळा गुरुजी म्हणलेले ते थांबून घे, म्हणजे आपली जी चालू असते ते जी काय क्रिया करण्याची किंवा हे विचारांची, थांबून घे म्हणले की आपण लागलीच तिथं सगळं डिलीट व्हायचं बाकीच्या गोष्टी. खासच तुम्ही आता बोलल्यामुळे परत उजळणी झाली ती गुरुजींच्या. आणि छान वाटलं. परत तुम्ही म्हणलात की आपण भिंत आहोत, अध्याय आहे म्हणजे त्याच्याशी अनुरूप. म्हणजे बघा ना, आपले किती किती आवृत्ती झाल्या, पण दरवेळेस काही ना काही नवीन त्याच्यातलं उलगडा होत आहे. म्हणजे गुरुजींना जे अभिप्राय पाहिजे होता, दर आपल्या अध्यायाच्या वेळेस नवीन वेगळा काहीतरी उलगडा मिळून जातो. ते बाकी बोला, कोणाला बोलायचं असेल तर. दंडवत माऊली. बऱ्याच छोट्या सूक्ष्म सूक्ष्म ज्या गोष्टी होत्या की जशा त्या काळाबरोबर जशा विस्मृतीत तर जाणं शक्य नाही, पण त्याच्यावर पडदा पडल्यासारखं जो होतो ना, त्याला उजाळा मिळाला आज. फार खास वाटलं, फार म्हणजे फार. चैतन्य या शब्दाने जणू काही चैतन्य दिलं, अशी अनुभूती आली आज. जय हो गुरुजी. गुरुजी म्हणायचे ते काय आहे, अनुभूती घेणाऱ्याचं काम आहे रे बाळू ते. जे घेत आहे त्याची त्याला मिळते. गुरुजींना आपण काही म्हणलं, गुरुजी हे तुमच्यामुळे, की ते त्याचा पलटवार इतका लगेच करायचे, ते घेणाऱ्याला मिळते रे बाळू. कविता घे मीरा. मीरा. हो. आज जी कविता सांगितलेली आहे ती तर घेतेच, पण एक कविता जी भावांजली मध्ये सुटलेली आहे प्रकाशनामध्ये, ती कविता जी गुरुजींना खूप आवडलेली, आणि गुरुजी असे मौन होऊन त्या कवितेविषयी विचार करत होते. माहित नाही त्यांची काय अवस्था, आपण नाही त्यांच्या अवस्थेला टिकू शकत, पण ते एकदम असे खोल गेल्यासारखे झाले होते. कॅमेरा ऑन करा, कॅमेरा. 2 तारीख होती 9वा महिना 2015. तर त्या दिवशीची ही कविता आहे. कविता अशी आहे. मन मधुराक्षी. हे प्रभू, व्याकुळ मन मधुराक्षीला शेवटी तू भेटलास. हे प्रभू, व्याकुळ मन मधुराक्षीला शेवटी तू भेटलास. आत्मचैतन्याच्या उद्यानात, सच्चित आनंदाच्या फांदीवर फुललेल्या प्रकाश पुष्पाच्या रूपात. हे प्रभू, हे मन मधुराक्षी तृप्त प्रकाश पुष्पाच्या मात्र अमृत स्पर्शाने, आणि धुंद होऊन अनुभवत आहे रोमारोमात फुललेली प्रकाश उद्याने, रोमारोमात फुललेली प्रकाश उद्याने. असंच आहे कविता. दोनच याचे अंतरे होते, पण ते
अगदी म्हणजे साक्षात्काराचं असं गुरुजी त्याच्यावरती काहीतरी बोलले ते मनमुद्राक्ष म्हणजे मनच आणि त्याला सापडलेला प्रकाश असं काहीसं त्याचा तो आहे. ते चैतन्याशी रिलेटेडच आहे, ते आजच्या पाठाशी रिलेटेडच आहे कविता. हो हो. आणि ती मला गेल्या रविवारी ऐकवायची होती, पण गेल्या रविवारी पण ती राहून गेली ऐकवायची. कदाचित ते आजच्या आज दिवशी पाठीच छान कधी ती. बघू ना. आजची कविता वाचते. किशोरी. आता ही कविता जेव्हा एका मराठीच्या प्राध्यापकांनी प्रोफेसरनी ऐकली वाचली होती, तर ते म्हणाले ही कविता तुम्ही भावंजलीमध्ये ठेवूच नका. तर जेव्हा मी गुरुजींना म्हणाले की गुरुजी ते असं म्हणाले, गुरुजी म्हणजे नाही नाही, हे प्रभूच आहे आणि ते काढण्याचा अधिकार आपल्याला नाही, आपण ते ठेवायचं. जितके पाठक तितकी त्यांची वृत्ती, तितकी दृष्टी असतील, तेवढे ते लोक त्याचा अर्थ घेणार. त्यामुळे आपल्याकडे जे आले आहे त्या अर्थी त्याचा अर्थ महत्वाचा आहे. कोण कसं बघतंय हे आपल्याला इतकं महत्वाचं नाही असं गुरुजी म्हणाले होते. कविता आहे किशोरी. परमपुरुषाची चिर संगिनी हे मा, तुझ्या मायारूपी कडेवर बसूनच मी तुझी सृष्टी पाहिली आहे. परमपुरुषाची चिर संगिनी हे मा, तुझ्या मायारूपी कडेवर बसूनच मी तुझी सृष्टी पाहिली आहे. तुझ्या तळहातावर व्यापून असलेली तिला पाहताच मी तिच्याशी एकरूप होणे अनुभवत आहे. मी परत एकदा लिहिते. परमपुरुषाची चिर संगिनी हेमा, तुझ्या मायारूपी कडेवर बसूनच मी तुझी सृष्टी पाहिली आहे. तुझ्या तळहातावर व्यापून असलेली तिला पाहताच मी तिच्याशी एकरूप होणे अनुभवत आहे. माझी चाल ढाल तुझीच सावली असल्याची जाणीव होत आहे. बालतत्वाच्या उंबरठ्यावरून आपल्या आईसारख्या दिसणाऱ्या किशोरीसारखी आणि बघ आता हे ज्ञानरूपी तारुण्याचे तेज तुझी तलवार मागत आहे. आणि बघ आता हे ज्ञानरूपी तारुण्याचे तेज तुझी तलवार मागत आहे. अज्ञानाचा चिवट बंध निबंध तोडून तुझ्यात विलीन होण्यासाठी, अज्ञानाचा चिवट बंध निबंध तोडून तुझ्यात विलीन होण्यासाठी. सृष्टी वा. बसंतीस खास खास. त्याच्यापर्यंतचा हा प्रवास आहे तिथपासून झाला. तिथपर्यंत गेल्याशिवाय शब्दरूपाने व्यक्त होता येत नाही. ते शब्द रूपात येत नाही कविता जोपर्यंत त्या स्थितीपर्यंत जात नाही माणूस. मन तिथं पोहोचलेलं असतंय. ते तुमच्यासारखं गुरुजींसारखं मला ते प्रतिभा पलटवार नाही करतायत. मी म्हणेल जय हो गुरुजी की. प्रतिभाचं हे नाही सगळं ते. गुरुजींचं. हम्म. पलटवार. संगीत त्याला सर्वांच्या चरणी दंड. पसायदान घेता का संगीताई? आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूतान परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात, वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेटतो तया भूता, चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन ते सर्व ही सदा सज्जन, सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीतीही लोकी, भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवे, विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजय होवावेजी, हेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो, येणे वरे श्री ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे श्री ज्ञानदेवो सुखिया झाला, येणे वरे श्री ज्ञानदेवो सुखिया झाला. हरि ओम शांती शांती शांती. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हेच आता. जय जय रघुवीर समर्थ सद्गुरुनाथ गुरुजी की जय. जय हो मेरे ठाकुर जी की. दंडवत सर्वांना. जय हो ठाकूर की. सर्वांच्या चरणी दंडवत. जय हो ठाकूर.
जीव ठाकुर की